नमस्कार. आज आपण कागलमध्ये आलो आहे आणि कागलमध्ये आता राजकीय वातावरण चांगलंच चालू आहे. कारण सगळ्यांचे प्रचार बऱ्यापैकी सुरू आहेत, कारण निवडणुका जवळ येत आहेत. आणि आज आपण त्याच अनुषंगाने नगराध्यक्षपदासाठी ज्या उमेदवार आहेत त्यांच्या घरी आलो आहे. त्यांचं नाव आहे सविता प्रताप माने. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, माझा पहिला प्रश्न हाच राहील की आता जी युती झालेली आहे ही लक्षवेधी ठरते आहे कागलमध्ये, की समरजित सिंह घाटगे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब. तर याबद्दल तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? कागल नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय समरजित राजे घाटगे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू आघाडी यांच्यामध्ये युती झालेली आहे. या युतीला माननीय अखिलेश राजे घाटगे आणि माननीय संजयबाबा घाटगे यांचा पाठिंबाही मिळालेला आहे. तर या युतीचं मी खरं तर एक सुज्ञ नागरिक म्हणून स्वागत करते. कारण कागलमध्ये या गटातटाचं राजकारण इतकं कट्टर होतं की त्यामध्ये खूप सामान्य लोक भरडले जायचे. निवडणुका आल्या की भांडण इतक्या विकोपाला जायची की हाणामारी केसेस एकमेकांवर. त्यामुळे एक सुज्ञ नागरिक म्हणून मी या निर्णयाचं स्वागत करते. आणि विकासाच्या समान मुद्द्यावर जर कागलच्या विकासासाठी हे नेते मंडळी एकत्रित येत असतील तर त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे आणि तो सर्व नागरिकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे असं माझे मत आहे. तर मॅडम, आत्ता ज्यावेळी आपल्याकडे नगराध्यक्षपद येईल, आपल्याकडे सत्ता येईल, तेव्हा तुमच्या मनात असं काय आहे की तुम्हाला हे काम करायचं, तुमचं हे विजन आहे? तसा कागलचा माननीय मुश्रीफ साहेब आणि माननीय समरजित राजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागलचा सर्वांगीण विकास झालेला आहे. सगळे कागल नगरवासीय तो विकास अनुभवत आहेत. युतीचा एक जाहीरनामाही प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यानुसार आम्ही लोकांसमोर हे पुस्तक रूपाने ठेवलेलं आहे की आपण आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे. नगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या आणि नसलेल्याही विकासाची कामे आत्तापर्यंत या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखालील कागल नगरपालिकेचं जे मंडळ आहे त्यांनी ही कामं केलेली आहेत. आता पुढच्या 5 वर्षामध्ये विकासाची काय कामं आमची असणार आहेत हे आम्ही युतीच्या जाहीरनाम्यानुसार प्रसिद्ध केलेलं आहे. आणि त्यानुसार बदलत्या गरजांनुसार, बदलत्या समाजानुसार एक स्मार्ट सिटी कागल नगरवासियांना अपेक्षित असलेलं अशा प्रकारचं एक अगदी ॲडव्हान्स कागल आम्ही बनवणार आहोत. आणि हे विजन समोर ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. मॅडम, आता तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला स्मार्ट सिटी करायचं आहे कागलला, तर त्यासाठी आपली कार्यप्रणाली कशी असणार? आपलं धोरण काय आहे? कशा प्रकारे आपण हे काम राबवणार आहात? तरुणाई सक्षम करण्यासाठी म्हणून डिजिटल लायब्ररी, त्याचप्रमाणे महिला सबलीकरणासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. महिलांसाठी आणि तरुणांसाठी शासनाच्या ज्या काही रोजगार वाढविण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी ज्या योजना असतील त्या नगरपालिकामार्फत आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मॅडम, आपण जर का या पूर्ण जगात बघितलं किंवा आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर महिलांना 50% आरक्षण दिलं जातं आहे. महिलांनी पुढं यावं असं म्हटलं जातं आहे. आता तुम्ही एक महिला आहात, तर तुम्हाला असं काय वाटते की महिलांना आपण काय रोजगार म्हणून देऊ शकतो किंवा तुम्ही काय उपलब्ध करून देणार आहात? महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना असतात, शासनाच्या अनेक योजना असतात. आता माननीय मुश्रीफ साहेब हे KDCC बँकचे अध्यक्ष आहेत आणि त्याद्वारे बचत गट जे आहेत त्यांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना म्हणजे आर्थिक त्यांना सहकार्य केलं जातं आहे की त्याद्वारे महिला जो काही आपला उद्योग करणार आहेत त्या उद्योगाद्वारे त्या सक्षम होतील. त्याचप्रमाणे आता राजेसाहेबांनी देखील घोषित केलं की त्यांच्या बँकेमार्फत देखील महिलांना आणि OBC पुरुषांना अशा प्रकारचं कर्ज बिनव्याजी दिलं जाते की त्याद्वारे त्यांना आर्थिक सहाय्य होईल आणि ते सक्षम होऊ शकतील. मॅडम, आता महिलांचा असुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो सध्या सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो. तर तुम्ही कागलमध्ये जेव्हा स्मार्ट सिटी आपण म्हणतो तेव्हा तुम्ही महिलांसाठी सुरक्षिततेसाठी काय करणार आहात? महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक शिक्षक असल्यामुळं मी पहिला हे सांगू इच्छिते की मी जे करणार आहे त्यामध्ये नगरपालिकेमार्फत खरं तर हे नगरपालिकेची जी आवश्यक कामं असतात त्यामध्ये नाही आहेत. नगरपालिकेची ऐच्छिक कामं जी असतात त्यामध्ये त्याचा समावेश होतो आहे की जी शाळा आहेत
किशोरवयीन मुलांच्या ज्या समस्या आहेत आता उद्भवत आहेत, पालकही त्याबाबत आता गंभीर बनलेले आहेत. तर या मुलांसाठी म्हणून त्यांच्यासाठी काउन्सिलिंग, समुपदेशनाची गरज आहे. हाच उद्याचा भावी तरुण आहे आणि त्यासाठी त्यांचं काउन्सिलिंग केलं की मला वाटते महिला सुरक्षित होतील. आणि त्याचबरोबर CCTV, सार्वजनिक ठिकाणी CCTVची उपलब्धता करून देणार आहोत. मॅडम, आता प्रचार सुरू असेल आपला, तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टी नागरिकांच्या अशा वाटतात की ज्या अजूनपर्यंत झालेल्या नाही आहेत? आपण म्हणतो कागलमध्ये विकास झाला आहे, पण ज्यावेळी आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतो त्यावेळी आपल्याला खरं कळून येतं की त्यांच्या गरजा काय आहेत आणि ज्या पूर्ण झालेल्या नाही. तर तुम्हाला अशा कोणत्या समस्या दिसल्या? तर कागलमध्ये प्रचाराच्या निमित्तानं खरं तर संपूर्ण कागल आम्ही फिरत आहोत आणि जिकडे जाऊ तिकडे कार्यकर्ते आणि मतदार देखील अगदी उत्साहानं या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत आणि आपल्या समस्या सोडविल्या गेल्या असं आमच्यापर्यंत ते सांगत आहेत. समस्या म्हणजे नगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात काय तर गटारीची व्यवस्था, म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, त्यांना पाणी पुरवठा, हे सगळं, दिवाबत्तीची सोय, हे सगळं होतं आहे. पण ज्या नवीन वाड्या किंवा उपनगरं निर्माण झालेली आहेत तिथं काय थोड्याफार प्रमाणात, म्हणजे एक 5-10% समस्या अजून शिल्लक आहेत. कारण 4.5 वर्षे कागलमध्ये प्रशासकच होतं, निवडणुका झालेल्याच नव्हत्या. त्यामुळे या लोकांच्याही समस्या सोडविण्याचा युतीच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करणार आहोत. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. जनता आपल्या पाठीमागे आहेच, त्यांचा पाठिंबा आपल्याला आहेच, पण त्यांनी नगराध्यक्ष पद तुमच्याकडे द्यावं असं तुम्हाला का वाटते? हे नगराध्यक्ष पद जे आहे ते महिलांसाठी वर्गातील महिलांसाठी ओपन झालं. तर नगरपालिकेचा कारभार म्हणजे स्थानिक प्रशासन चालविण्यासाठी तशी सक्षम नेतृत्वाची गरज असते. मी शाळेमध्ये एक 24 वर्ष सहाय्यक शिक्षिका आणि 10 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून काम केलेलं आहे. रिटायर्ड होऊन 1.5 वर्ष झालं. आमच्या संस्थेच्या ज्या एकूण 6-7 शाळा आहेत त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन मी बघते. त्यामुळं मला या प्रशासनाचा अनुभव आहे. त्या प्रशासनाच्या अनुभवाच्या जोरावर मी स्थानिक प्रशासन चालवू शकते याची मला खात्री आहे. आणि त्याचबरोबर माझे शिकवण्याचे विषय देखील, मुलांना शिकवण्याचे विषय देखील नागरिकशास्त्र आणि पॉलिटिक्स हेच होते. त्यामुळं स्थानिक प्रशासन नेमकं कसं असतं, त्याचे अधिकार काय असतात, कोणत्या मर्यादापर्यंत ही स्थानिक प्रशासन काम करू शकते, नागरिकांची कर्तव्य कोणते असतात याची मला जाणीव आहे. त्यामुळं या पदासाठी मी एक सक्षम उमेदवार आहे असं मला वाटते. आज आपण कागलमध्ये आलो होतो आणि एक सक्षम नेतृत्व, महिलांमधलं सक्षम नेतृत्व सविता माने मॅडमना आज आपण भेटलो, ज्या नगराध्यक्षपदासाठी सध्या उमेदवार आहेत. तर येणाऱ्या काळात जर त्या निवडून आल्या, त्यांच्याकडे सत्ता आली, तर त्यांच्याकडून कोणती कोणती कामं होणार आहेत, त्यांचं काय व्हिजन असणार आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. कॅमेरामन केतनसह मी सई कुलकर्णी. पाहत रहा तारा न्यूज.